अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची पैसा तर नाही खिशात, बायको बी गेली माहेरी, भांगार विकल्याशिवाय पर्याय नाही. ए भाऊ काय करायला लागलाय तू? सर भांगार पिशवीत भरायला लागलाय. अरे भांगार विकतोय. कशाला ऐकतो ही? अरे काय कामाचं आहे तवा? ते पोरांच्या होत्या वया पुस्तक येते ती. अरे काय आता पोरं काय वापरतात आणि ह्यो ती रद्दी बरोबर तू हांडा बी पाणी प्यायचा लागा टाकलाय त्याच्यात. गाळायला लागलाय म्हणून टाकलाय. गळत नाही लाग भाऊ. ते खायला टाकलं जनावराला. अरे ते जनावर आहे ना कुठं तरी नेऊन कसाबाला विक. मला नको सांगू त्या जनावरांचं. मी काय ठेका घेतला नाही. म्हणलं आजचे दिवस टाकला काय असतं. बडबड चालली हो दोघांची? आणि काय भरताय दाजी तुम्ही ते? ते अगं बघ भांगार- की ह्यो सगळी रद्दी भांगार भरून चालवलं. प्यायचा हांडा बी भरलाय त्याने पाण्याचा त्यात. अगं बाया बघू बाया, आणि हांड्यासाठी लग्न जमलेलं मोडलं होतं ना. 2 दिवस उपाशी राहिलं ना, ते चालू आहे इकायला. अरे खराब झालाय हांडा. काय नाही खराब झाला, इकडं आणा. घरात बसून बरं तुम्हाला सुस्त आहे घरात भांडी इकायची. सोडा. अरे गाळायला लागलाय हांडा. काय नाही गं, तुम्हाला माहित का? मला माहिती. दे ना. फुकटचे फुकट सांभाळा प्यायला आणि घरातले वस्तू हे करताय तुम्ही, इकताय खुशाल. असल्या गुणानं बायको राहते का जवळ? थोडं त्याला ओळखू नका तू. तुम्ही उरकायचं नाही आणि घरातल्या वस्तूला मला विचारल्याशिवाय हात लावायचा नाही. होय का? हो. बर बघतो की. हा, बघताय जेवढे का? सगळं भांगार पडले ना, नाही उद्याच्या उद्या विकलं ना. तुम्हाला हे दिलं हे काय? मला विचारल्याशिवाय कुठली वस्तू घरात हलवायची नाही. लगा गणप्याला का तुझ्या बायकोला नीट समजून सांग. हा कशाला हात लावू देणार का? आमचा काय अधिकार आहे का नाही, हक्क आहे का नाही काय? घरी बसून कळतोय तुम्हाला हक्क गाजवायचा. सकाळपासून गुरांना कळलंय का खायला टाकायचं आणि हक्क गाजवताय. बर असू दे. जातो काय रानात तेवढं मग ते जनावराचं खायचं बघ मग. काय झाला त्या रानाचा? मला काय सांगू नको. मला बघतो काय करायचं. मी जाऊन आता खायला टाकतो जनावराला. काय तर डोकं लावलं पाहिजे. पैशाच काय ते जुगाड करावं लागलं पाहिजे. माणसं बाहेर दिसणार बरं का. मग एखादा बकरा बसला मग तेवढंच गिरायक होईल. आजचं भागल आपल्या कोणतं येत बकरा गावला गाड हेच भेटतो. पाहुणं नमस्कार. नमस्कार. कुठल्या गावचं? हेच गावचं आहे. होय. हा नवीनच दिसताय. हा आज आलोय गावात. होय कोणाकडे आलाय? नाही तसं कुणाकडे आलो नाही. माझा लय मोठा व्यवसाय. होय का? हो. कसला व्यवसाय? मी ती 2 घेतो बघा. गोल गोल असतं बघा 2 माणसांचं. माणसाचं कोण कोण? अं, गुडगाव आहे. गुडघं नाही वाट्या. वाट्यासोबत दुसरं 2 असतं बघा. काय ती गोल असतं बघा गोल. डोळं बी घेतो मी. आणि असला कोणी किन्नी देणार तर मग ती माणूस मला होणार. आता तुम्ही राव चुकीच्या ठिकाणी आलाय बरं का. का हो? हे तर कोण असलं देणार आणि घेणार आहे. तुमची इच्छा असेल तर तुमची घेतो किन्नी, काय अडचण नाही. आपल्याला तसं नाही जमणार. किडण्या बिडण्या ऐकायचं. अजून दुसरं काय आहे काय व्यवसाय? नाही व्यवसाय तर हेच आहे, पण असेल कोणी तर सांगा. चल तुम्ही मला मार 2 पैसे मोठा द्या, 2 पैसे मला. त्यातलाही पैसा आहे. असं असेल तर मग होईल बरं का. चालतंय की असंच बघा कोणी. 100% बघू. हो का? 2 किन्यास तुम्हाला मी 25 लाख देतो. होय का? हा 25 लाख? थोडं नाही 25 लाख म्हणजे काय? आणि कोण द्यायला लागलं 25 लाख? आणि मग हे आता केवढे? मला काय करायचंय? तुम्हाला 25 लाख देणार मी. थोडं मी कितीला पण देऊ? चांगलं आहे की. तुमच्या द्यायचे असलं सांगा, नाही तर कुणी बघा दुसरं. काय की हिथून वर काय काय घेता? सांगितलं की हिथून वरती डोळं हा हृदय बी घेतो कधीतरी, जर बर. चांगलं असेल तर. नाही का? बर. बाकी आतड पतड ते काय आपल्या कामाच नाही. आणि खालचं? खालचं म्हणजे कुठलं खालचं? अहो
कमरेच्या खाली कंबरेच्या खाली काय मग वाट्या 2 वाट्या वाट्याच होय हा चालतंय दुसरं नाही घ्यायचं बरं का म्हणजे वाट्या हृदय डोळं बर आतड काय तसलं घेत नाही बाकीचं सगळं वेस्ट आहे त्यामध्ये आपण काय घेत नाही असलं तर बघा हो चला मालामाल आणि कसं आहे माहिती आहे का रात्र लखपती होय हा मारून आणायच्या का कशा नाही जरी जिवंत जरी आणलं तरी माझं मी करतो कार्यक्रम काय अडचण नाही. फक्त घेऊन या आता एक काम करू दोघं पण खसू की आणि ही गोष्ट आपल्या दोघातच कधी भेटायचं भेटू कधी पण आज मात्र आता आता म्हणलं तर आता तुम्हाला कधी वेळ सांगा गिरायक बघतो की अगोदर बघा आणि सांगतो काय 100% एक तर आहे गिरायक आपलं बरं का ओके तुम्हाला सांगतो थोड्या वेळात चालतंय चालतंय या लागा कामाला आणि नक्की करा 100% कुठे भेटायचं तिथेच भेटू की चालतंय बघतो तुम्हाला गिरायकच आणून द्या ना 100% आणा आणि दोघं जाऊन यायचं त्याच्यात चालतं दोघं जाऊ आणि विषय कोणाला सांगा त्याला सांगताना सांगायचं नाही ज्याला तुम्ही आणणार आहे ना त्याला सांगायचं नाही चालतंय त्याला काहीतरी सांगा म्हणायचं हा एक महत्वाचा एक मोठा माणूस आलाय म्हणायचं अबुधाबीहून दुबईवरून आला सांगायचं काम आहे म्हणायचं नाही का चालतंय त्यावर मी काय करतो माझं हत्यार बित्यार आहेत ना त्याला जरा धारबीर लावतो नाही चालतंय ओके चाल येऊ का? ओके ओके हा तरी गिरायक फिक्स आता हे बाबा काय करतोय काय माहित ह्यो जर पावला ना तोच पावला म्हणायचं चल झाला आता घेतली मका ही आता जनावराला जाऊन टाकतो भाऊला टाक म्हणलं सकाळी माझं दुखतंय त्याने काय ऐकलं नाही आता मी जाऊन टाकतो काय बडबड करता एकटं काय घाल मयुरी तुमच्या भावाला सांगा बरं का बुवा. काय सांगते नाहीतर बघा त्याला? मग. काय सांगू त्याला आता काय सांगू त्यांना कळतंय का नुसतं घरात बसून घरातल्या वस्तू ही विकते तर जाऊ दे तसा ते चांगला आहे का माझा मोठा भाऊ ते बापा समान आहे ती मला पण माहिती आहे चांगलं आहे ती पण आता कसं वागतात बघा बरं ती ताई येते का घरी जाऊ दे थोडं कधी मध्ये पेतो ते लय बी नसतं आपण ते डोक्यात घ्यायचं अहो पण प्यायला नसलं की घरातल्या वस्तू विकतात तर ते हांडा नेतंय विकायला उद्या भांडे न्यायला कमी करतील का नाही तसं हुशार आहे ती बाहेर त्याला दोस्तांनी कोणी पाजलं की मग त्या डोक्यात थोडं आलं की नाही मला नाही तसलं काय सांगायचं नाहीतर आपलं वाटणं करून घ्यायच्या ते गया गोरं सगळं तुम्हाला बघायला लागतं या घरातलं सगळं मला वडायला लागतंय मग ते वाटण्या करून घ्यायच्या काय असतील ती तपलं ते कसं बी जगत वाटण्या करायचं सोपं नाही मग आणि बायको आणायला नाही तर ठेवल वाटण्या करा काय झालं नाही सोपं मला नाही तसलं काय सांगायचं जग सगळं हसन भाऊ भाऊ की तमाशा होईन ती रान वाटायचं आणि हे काय आपण करायचं एकटंच नाही तसं वेगळं राहणार मला नाही सांगायचं मी नाही तसलं काय करून द्यायला आणि माझ्या घरातली एखादी जरी वस्तू गेली ना मला नकळत तर मग तुमच्याकडे बघेल मी ती बाप आला की बापाला सांगायचं वाटलं पाहिजेत म्हणून बरं बघन मी आप्पाला तर म्हणून बघतो आप्पाला म्हणलं होतं आप्पा मला काठीशिवाय तर हाणायचंच नाही नाही मला नाही काय सांगायचं त्याला आपणला काय कसं पण सांगा तुम्ही म्हणते तू बायकोचं ऐकून लागला का रानाची आणि ह्याच्या वाटण्या करायला म्हणायचं मोठ्या लेकाला कळतंय का घरातल्या वस्तू विकतंय पार इतके दिवस समजून घेतलं नाही वे त्यांना जेवढं समजून घेईल तेवढं डोक्यावर बसते तर तुम्हाला कळत नाही बोलायचं बोलतो पण जाऊ दे हाय मोठा भाऊ माझा ते काय करते का मग त्याचा स्वभावच तसला आहे ती काय नाही स्वभाव तसला मला नाही काय सांगायचं वाटण्या करून घ्यायच्या म्हणजे घ्यायच्या बघू मामांना आपण आल्यावर एकदा मी सांगायचं आप्पाला आलं का मग संध्याकाळी बसू आपण बोलू आता ते बी बाहेर गेलाय हा मग चला आता एवढं येड्यासारखं बडबड करू नका येणारे जाणारे येडीच म्हणतात ती वज उचला आणि चला घरी आता दुखतंय माझं 2 दिवस काय करतो तुझ्याकडे उचलून मी उचलू का आता मग घे की थोडं आता मी कापली मका बांधून ठेवली तिथं बांधाला गिनी गोलती तिथंच आहे मी मकाचा बारा घेईन तू गावात घे मग चला द्या उचलून माझ्या डोक्यात हा हा उठा चला आबा हा बोला की राम 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 आला का इतकं कस काय आलतो तुमच्याकडंच कर तुम्ही लय निवांत बसलाय बसले असं निवांत बरं ऐका ना आबा हा तुमच्याकडे आहे ना लय महत्वाचं काम आहे कसलं ह्याच इकडे बघा किती अहो, रातीत लोकपती डोकोपती हा काय नाही तुम्हाला काही करायचं नाही मग हो तुमच्या शरीरात एक पार्ट आहे कसलं असं 2-2 गोल असतात अल्ला का काय बोलतोय लागा अहो काय बोलतोय म्हणजे 2 गोल म्हणल्याने एवढं तुम्हाला कळा ना का आम्ही गोल म्हणल्यावर लागा मला माझ्या ध्यानात आलं
हो 2 गोल असतात त्यातला एकच जिंकायचा आहे. काय डोळावी डोळा नाही राव. मग अरे काय त्याला म्हणतात बघा लक्ष. अहो गोल गोल असतात 2 आज 2 गुडघ्याच्या वाटे पण नाही त्या वाट्या नाही. मग काय अरे काय बरं हा किडनी किडनी. का बाळा का मला जे किडने तुला भेटला आहे का नाही तुला अहो मारताय मारतो कशाला? काय मला ऐका की हा अहो पैसे मिळतात राव म्हणून तुम्हाला म्हणलं. आला की एक तर माझी एकच किडनी आहे, तर त्याला मागतोय मग माराय काय झालं हा? हा आला का कामधंदा शिकायला का करायला कामधंदा करा अहो, लगा कोणाचं बी काय करू नका लगा मार नका लोक लगा अहो, तुमचाच फायदा कराय आलतो राव. का हे फायदा होतो जरा डोक्यात ठेव की जरा जरा थोडं थोडं ऐका ठेव की की राव एक किडनी गेली म्हणून काय फरक अरे पडतो? एकच हाय असताना मला अहो 2 असतात की राव. हा नाही तर पोलिसाला बोलू ना मला असं म्हणतोय म्हणून हा मी जगा बिगायचो का नाही का कारण ती हाय तेवढी घेऊन जा माझी आई गाडीला का शियाना अहो द्यायचे असते तर द्या नाही तर नका देऊ ना. काम मारताय काम कशाला? पोलिसालाच बोलवतो तुमचं कामच करतो लागा काम धंदा नाही काय नाही नका लोकांच्या किडनी पोलिसाला बोलवायला काय चोरी बिरी केली मग व्हय? चोरी ना तर काय आहे तुम्हाला पैसे देतो की आम्ही त्या हा? बाबतीत एकटा बघून मला तसं म्हणतोय रे हो, लय हा? कालवा नका करू. द्यायचे असते तर द्या नाही तर नका देऊ. लय शियाना लागा काम बघ हा लय वर लय बघ. जा चल अहो नका लय ए, वर चल चल लय शहाणा पडलाच किडनी बघ तू आहे लगा हिरीला पाणी आले कमी तर काय करायचं माझ्या डोक्यात माहिती आहे का उद्या कुंभाराचा जेसीबी लावायचा गाडी अडवायची मोटर टाकायची वरच्या हिरीत पाणी उचलायचं अहो सावकार हितनं काय करू शिपीने पाईपलाईन खांदून राहणार इरीत सायपट तुला काय करायचं तिथं माझी फुल परवानगी आहे या झाली आठवण वाटतं सावकाराची राणी गेली तिकडे माहेरी मग मी काय करू आणाय जायचं 500 दे की. अर्थांचे माझा धंदा चालला स्लॅक लोकांना पैसे वाटलेत किती बी मला काय वाईट दोन माझ्यापाशी पैसे नाही हे राहणं माझे जळायला लागले सगळी हा? जा. तुमच्याशिवाय ऐका ना तुमच्याशिवाय कोण देणार आहे? अहो आम्ही दोघं नवरा बायको ऐका की. तिकडून आलो का नाही लोक आज जातो 1 दिवस राहतो परवा लगे तुमच्या राहणार काम. अरे तुला सांगितलेलं कळतंय का का माझी किडनी एकाची पाळी आली आता तू का वाईट झाला चल हो ती पण गिरायक आहे आपल्याकडे. ती पण आहे का माझ्या किडनी डोळा ठेवतो का 1 करोड मी त्याला 1 करोड. गावाच्या किडनी एकात घेतोय मी अहो, शपथ म्हण. मला किडनी माझी किडनी खायची समजतो त्याला म्हणत होतं काय खोटं बोलतोय होय? आला इथं बरं सावकार मला पण लय गडबड आहे मी बी जातो पण उद्या सकाळी एवढं सायप जेसीबीने हे करून विहिरीत पाणी टाकतो तुला काय करायचं ती येऊ कर का? हा. आईला डोक्यावर पडलेला वाईट काय देतोय मला म्हणतो किडनी द्यायची का तडक संजू भाऊला गाठतो आणि माझीच किडनी विकतो 1 कोटी लगा कुणाच्या बांधाला पण जाणार नाही लगा मग 1 कोटी मिळेल गावाला याजाने पैसे देणार आणि 50 एकर जमीन घेऊन जमीनदार बांधणार मग ह्या तुक्याला कुणा पुढेच हात पसरायची पाळी यायची नाही मग घर बी बांधणार लगीन पण करणार ए संजू भाऊ आलो संजू भाऊ आलो ए संजू भाऊ थांब करतो क्या अरे माझी किडनी इकायची का टिंगल करत होता मागाशी खरं म्हणतो काय खरंच इकायची या शपथ शपथ बघा परत नाही तर फसावशील. पण एका किडनीला किती रुपये नाही नाही 1 का 2 इकायच्या. दोन्ही इको 2 विकल्या आणि जगताय का मरताय काय माहिती. एकच एक नाही दोन्ही इकायच्यात 2 इकायच्यात पण किती रुपये 2 किडण्याचं एकाला 1 करोड. मग 2 किडण्याचं 2 करोड बरं काय करायचं मग? मग चल की आणि मला सावकार व्हायचंय गावातलं ह्या होय त्या सावकारची जिरवायची या चल की तुला एका रात्रीतच तुला करोडपती करतो. चल चल चल. अरे गणपा त्या संजयला जरा नीट सांगा का हो सावकार काय एक तर केलं? पैशाला वैताग देतोय आणि माझी किडनी कायची का म्हणला सावकार कशाला भाऊच्या नादी लागता तुम्ही ते पेल्यावर काहीतरी बडबड करीत असन ती हे बघ तुझा हाय भाऊ हा. त्याला नीट सांग नाही तर मी दिन पोलीस स्टेशनच्या हवाली करीन हा नाही सांगतो मी त्याला सांगतो आता गेल्यावर
काय लागा ते डोक्यावर पडल्यागत करायला लागले, कोणाला बी किडनी द्यायची का काय, आता त्याच्या डोक्यात काय खोळा आहे कोणाच ठाव. सावकार तुम्हाला माहित नाही का ते पेतेत म्हणून? तुम्ही हे पण काय सगळ्या त्यांच्या गावाला माहिती की डोक्यात पितो म्हणून, पण जरा आता लय बिघडल्यागत करायला लागलाय, त्याला चांगल्या दवाखान्यात दाखवा, नाही तर मला काहीतरी करावं लागेल. बरं नाही का? आता गेल्यावर सांगतो आम्ही. हा, सांगतो गेलो. जा नीट सांग चला चांगलं. चला. यार कब आएगा मेरा दोस्त? आधार पण निघू या. पैशाचा लई गोळ झालाय माझा, पैशाची लई गरज आहे त्याला. आला बोकड आणले का डुकर आणले? ते पण नाही मामा. अरे मित्रा, ऐक ना, कस काय पेशंट? पेशंट हे डुकर आणले का बोकड आणले? नाही तुम्हाला काय कळणार ना का? चांगला मस्त आहे, झाडझोड माणूस आहे. क्या नाम है तुम्हारा? तुकाराम नाम है मेरा. तुकाराम. ए गणप्या, काय झालं आबा? का तुझ्या भावाच्या डोक्यात फरक बिरक पडला का? का हो, काय झालं? लगा तो गेलाय तिकडे खेंडराकडे नेलाय. कशाला? कशाला नेलाय म्हणजे सकाळपासून लोकांच्या किडण्या मागतोय. लावला सावकाराला मी, हा बघाकडे काय करायचं ते. काय का ह्या संजूभाऊच्या डोक्यावर परिणाम झालाय काय मलाच कळा नाही. ते सावकार पण सकाळी आपल्याला सांगत होता. हा म्हणा, हा मी जातो माझी मी, बघा तुमच्या तुम्ही काय करायचं ते. आपण गेलं पाहिजे, बघू बाबा नेमकं काय विषय ते. चल चल चल. क्या खाते पिते हो? म्हैस का दूध पिता और वो सावकाराच्या घरी जेवण करतो, दूध पितो, अंडी खातो, मटण खातो. त्याला सगळं सांगितलंय ना? हा दोन्ही काय दोन्ही पण. 2 करोड. 2 करोड. ही 2 करोड. झाला का? मला लादू तर मारायला यो. बघा एकदा हात लावून. पाय असं भेटतो. अरे दोस्ता, बाबा मी काय सांगितलं तू काय गेंडा घेऊन आला का? गेंडा गेंडा नाही, हातीचं पिलो आहे. थांब, मला त्याची किडनी बघायला लागली कुठं आहे. खेळून की गट. अरे कांदा कापायचा चाकू आणलाय होय. मला काय माहिती तू असला गेंडा घेऊन येशील. माझं मग कटिंगची मशीन आहे ती आणली असती की. एक तर बळ आणलाय आला, आता कसं काय करायचं? मग थांब, मला त्याची किडनी बघू दे कुठं आहे. तू दिसत नाही की तिला का? हा, किडनीवर असतील का? किडनीवर आहे. तुझ्या साईडला ये. कुठली गाडी अगोदर? डावी का बाजू? कुठले वड का उजवी बाजू? वर कुठली बे? दोन्ही संघच काढ. काय लावताय तुम्ही? काय लावले कापता का आमच्या गावातली पोरं आणून? हा, आम्ही कोणाला दारावर खाली बस. अहो नाही हो. मी माझं करायचं नाही. त्याला धर. मी कुठं नाव नाही बघू दे आधी. मी काय सुद्धा केलं नाही. आपल्याला काय नाही, ती पिशवी तुम्ही काय केलंय त्याला? औषध देतो, औषध देतो बोलला. चाकू कशाला आणलाय? अहो, हे चाकू. ते कांदा का काय करताय? कांदा का पाय? त्याला मारा का आणलंय का? पोलिसाला फोन करावं. नाही सगळा प्लॅन चाललाय. किडनी काढायचं कालच्याने जे बडबडतोय का नाही? मला बी म्हणला होता. मला बी म्हणला होता. हा? मला नाही मैं किडनी नाही निकालता. तुला कोण सांगितलं? हाण त्याला, हाण. पोलीस आहे म्हणून. मला हे सावकारानं आबा म्हणत होतं ते बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. तुमच्या भावाने कांडच केलं हो बाई, इथे सुरी पडली या, ती गमच्या पडल्या या. तिथं संजूभाऊचा गमजे बी आहे. बघा पहिलं ती मेले का जित्त ये. दिसते जरा पाणी दिसते. आहे की जी. हाय बया. 2 करोड. 2 करोड. 2 करोड. 2 करोड. अयो मारता मारता वाचले तरी 2 करोड करताय बघा. हे बाबा काय झालं नाही तुला? माझ्या किडन्या संजूभाऊने काढल्यात का बघ? नाही हो, काय असं जाईल. चल उठ, चल तिकडं. मला म्हणला 2 करोड देतो तुझ्या दोन्ही किडन्या काढ. ए नाही संजूभाऊ बिंजूभाऊ, चल तू घरी. बसल्याशी तर काय बी करत. मी आता सावकाराला 9 लाख मिळायचे. चल रडू नको, चल.
अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल सारी